मला जरा आदित्यशी बोलायचंय. हो आदित्य. हॅलो आई. आदित्य तू ठीक आहेस ना? हो आई, मी ॲब्सोल्युटली ठीक आहे. आई ॲक्च्युली पारुने. आदित्य, जंगलात सगळ्यात आधी कोण गेलं? आई जंगलात आधी मी गेलो होतो. आदित्य, तुला तिथे जंगलात फिरण्यासाठी पाठवलं नव्हतं. तुझ्याकडून ह्या अशा बेजबाबदार वागण्याची अपेक्षा नाहीये आदित्य. ते अवॉर्ड आपल्यासाठी म्हणजे फक्त तुझ्यासाठीच नाही तर किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीसाठी सुद्धा तितकंच महत्वाचं होतं. तो कार्यक्रम तर गेलाच, पण ह्या अशा वागण्यामुळे तुझ्याबद्दल मार्केटमध्ये काय काय बोललं जाईल याची सुद्धा तुला काळजी असायला हवी. आता आम्ही दोघे जण इथे देवळात आहोत, तर तुम्ही डिरेक्टली इकडेच या, नंतर आपण बोलू. आई सॉरी आई. आई एक मिनिट, पारूला तुझ्याशी बोलायचंय. हॅलो देवी आई. अगं हॅलो. हॅलो पारू, दे इकडे. फोन ठेवला असेल. बाप रे, अवॉर्ड घेतलाच नाही, दोघेच राहिले जंगलात. नाही 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 नाही, तरी मी सांगत होते ती पारू स्वतःचं तर तोंड काळं करणारच आहे, पण सोबत आपल्या आदित्यचं सुद्धा करणार आहे. मी सांगत होते ना मी जाते पण नाही. दामिनी, तोंड आवर तुझं. आपण घरात नाही आहोत, बाहेर आलोय. आणि हे बघ, पारूवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि आदित्य काहीच वाईट वागणार नाही याची खात्री आहे मला. आईल्या शांत हो जरा. मला सांग, पारू सुद्धा होती ना फोनवर? कट का केलास? बोलायचंच ना तिच्याशी. मला पारूकडून काहीतरी जाणून घ्यायचंय. पारू तिला बोलावून घ्यावंच लागेल. देवा बघ, गेलं जे काही झालं ना, तेव्हा मी माझ्या मनाची समजूत घातली होती की नाही? तू साक्ष आहेस की नाही त्याचा? मला सांग, समजावलं होतं की नाही मनाला? ही आली, मग ते जे समजावलं होतं ते हे झालं, फिसकटलं. मग आता काय करायचं? हा देवा, खरं खरं सांग, तुला ना तुला तुला तुझी ताण आहे. मला खरं खरं सांग, माझ्या आयुष्यात प्रेम आहे की नाही? अरे काय हे ना, माझ्या आयुष्यातली पोरगी म्हणजे सरकारसारखी झाली. येते जाते, येते जाते. अरे माझं प्रेम म्हणजे काय पंचवार्षिक योजना आहे? हा पार्वती, पार्वती तू ठीक आहेस ना? तुला काही हवंय का? हा पार्वती, आईचे आण घेऊन सांगतो, मी तिथं थांबलो होतो. सगुनीला विचारावं तर खरंच तुला ती पिवळी पिवळी फुलं हवी होती. नाही बघ, मी पिवळी फुलं पण आणली होती, जाऊन लगेच आलो होतो, तू नव्हती. बघ हे घे. हा जरा सुकली आहेत, पण सुगंध असेल त्याला. घेऊन जा, ह्याला कायम असेल सुगंध. सोबत नेलंस तर माझी आठवण म्हणून ठेवता येईल तुला. पार्वती नको ना जाऊ आज. हे आज आज नको जाऊ. का? ते असं काही हे स्पेशल नाही आहे काही आज. ते माझा बर्थडे हॅपी आहे. हॅपी बर्थडे. पहिल्यांदा असं कोणीतरी ना माझ्या हॅपी बर्थडेला आहे ग. कोणी याच्या आधी नव्हतं ना. म्हणजे तुला सांगतो, माझा जन्म झाला आणि माझी आई गेली. बापाला वाटलं
माझा जन्म झाला आणि मी आईला खाल्लं. म्हणून आता माझं तोंड बी बघायला झालाय तो. आता तू आहेस तर मला वाटलं मस्त सेलिब्रेट करू माझा हॅपी बर्थडे. मस्त केक कापू. पण कसला काय, तू चाललीस, परत येशील असं वाटतही नाही. नानू, हे बघ, आपला परवास इथपर्यंतच होता. आता माझे मालक सर जात आहेत म्हणल्यावर मला बी जायला हवं ना. जायलाच हवा का? मी तुमचं सामान आणायचंय ना, घेऊन येतो. म्हणजे कसं पटकन निघता येईल तुम्हाला. ठीक आहे. बाय. सर, सामान ठेवलंय डिकीत सर, व्यवस्थित. थँक्यू. अरे खूप मदत झाली तुझी. एवढं काय. आदित्य, निघायचं? आदित्य सर, आज नानूचा वाढदिवस आहे. अरे वा, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. मग काय आज सेलिब्रेट वगैरे करणार आहेस की नाही? आता काय फायदा, एकटा काय करणार, तुम्ही जाताय ना. ऍक्च्युली लेट होतोय, निघायला हवं. हो. येते. आदित्य सर, मी काय म्हणते, आपण आज नानूचा वाढदिवस साजरा करून जाऊया का? दिल के अरमासों में बह गए. आज या ठिकाणी देवा, माझं हे 48व ब्रेकअप झालंय असं मी जाहीर करतो. आदित्य, काय झालं, का थांबलोय आपण? आपण नानूचा बर्थडे सेलिब्रेट करून जातोय. ओ नाईस. खुश. उभे. भास आहे, यो भास आहे. मी तुला सांगतो देवा, कसं असतं तुला माहित नसेल. इन जनरल आयुष्यात आपण जिच्यावर प्रेम केलेलं आहे ती ब्रेकअप झाल्यानंतर 1 महिना आजूबाजूला आपल्याला सतत दिसत असते. आपल्याला तिचे भास होत असतात. म्हणजे ती अशी चालत येताना बाजूला बसलेली अशी आपल्याला भास होत असतात. त्यामुळे यो भास आहे. उगाच आपण हे बघ, हे अशी चालत येताना दिसतात त्यांच्या, हे भास. वाढदिवसाच्या शुभेच्छा नानू. भास आहे. नानू, तुम्ही खरंच आलात की मला भास होत आहे? थांबा. थँक्यू 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 थँक्यू. तुम्ही खरंच आले. तुम्ही
पारूचीच इच्छा होती की तुझा वाढदिवस साजरा करायची. त्यामुळे आता तुझा वाढदिवस साजरा करूनच आम्ही इथून जाणार आहोत. खरंच? नानू, हा मी स्वतःच्या हातानं तुझ्यासाठी केक बनवणार आहे. हा मग मी पण. आणि मी तिला मदत करणार आहे केक बनवायला. जाऊया. वय आलंच. हॅपी बर्थडे. थँक्यू थँक्यू थँक बर्थडे बर्थडे बार बार दिल. हे हे काय करतेस तू? केक साठी मैदा चालते. ओके. मी पण मदत करतो तुला. थांब. बर. ओके. मस्त किचन आहे. हा काय करू शकतो मी? बोल. केक मध्ये एग्स पण लागतात ना? वय. मी एग्स फोडतो मग. काय काय करते आदित्य सर? एग्स फोडतोय. नाही, याद करायचं नसतं ते नंतर टाकायचं असतं. तुम्ही राहू दे, तुम्हाला नाही जमायचं. अरे का नाही जमणार? हे बघ, हे हे असं चाळायचं आहे ना? मी चाळू शकतो. काय करताय? इतकं बारीक आहे. सर, सगुने ए सगुने पाहिलंस का? म्हणजे माझ्या हॅपी बर्थडेला याच्या आधी आपण दोघच असायचो. यंदा स्पेशल व्यक्ती आहे. बघितलंस का तू? पार्वतीला जायचं नव्हतं म्हणून तिचं सामान तुझ्याकडे सांभाळायला ठेवून गेली ती. मस्त ना? आणि तुला माहितीये का? काय काय नाही. अनुष्का मॅडम, काय झालं? बोल ना, का थांबलास? अरे नानू, मला माहितीये आज स्पेशल दिवस आहे तुझ्यासाठी. तो अजून स्पेशल होऊ शकतो. कसा? मला माहितीये तुला पारू आवडते. आज गोल्डन चान्स आहे, प्रपोज करून टाक. बघ हो म्हणते की नाही ते. काय बोलताय अनुष्का मॅडम? जरा हळू. आणि काय तुम्ही काय बोलताय? पार्वती मला हो कशी म्हणाल? मला माहिती आहे आदित्य सर आणि माझ्या पार्वतीचं गॅटमॅट सुरू आहे. नानू, अहो नाही नाही, मला असं फक्त वाटतंय, असं काही फिक्स नाही. अरे नानू, तसं काहीच नाहीये. ते खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांच्यात फक्त मैत्री आहे. काय बोलताय अनुष्का मॅडम? अहो त्यांची फक्त मैत्री असती तर एवढ्या लांब जंगलात पार्वतीला शोधायला गेली असते का आदित्य सर? मी ना आदित्य सरांच्या डोळ्यात पार्वतीबद्दलची काळजी बघितली जी तुमच्याबद्दल तिच्या डोळ्यात. नानू, किती भोळा आहेस रे तू. हा, मी म्हंटल ना, ते मैत्रीमध्ये एकमेकांची काळजी करतात. आणि मला माहितीये ना आदित्य कसा आहे ते, आणि पारू पण माहितीये कशी येते. पण मी तुला एक सांगू, पारूचं खरंच तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी खात्रीने सांगते ना. बघ ना, म्हणजे ती परत आली रे तुझ्यासाठी. दुसरी गोष्ट म्हणजे ती तुझ्या वाढदिवसासाठी स्वतःच्या हाताने केक बनवते. आणि त्याच्या पुढची गोष्ट अशी की तिचा तुझ्यावर इतका विश्वास आहे की तुझ्यासोबत ती त्या घनदाट जंगलामध्ये एकटी आली रे. कळतंय ना तुला? माझ्याकडे फुल मागितलं ते. तुम्हाला खरंच असं वाटतं का की पार्वतीचं माझ्यावर प्रेम आहे? अरे आता नानू, ते तू प्रपोज केल्याशिवाय कसं करणार आपल्याला? मला खात्री आहे ना ती तुला हो म्हणेल. तू इतका चांगला आहेस नानू. आणि बघ ना, तू नोकर आहेस, पारू सुद्धा नोकरच आहे. तिच्या वडिलांना तू खूप आवडशील माहितीये. हा
बाकी तिच्या वडिलांशी कसं बोलायचं काय बोलायचंय तू माझ्यावर सोड, मी बघते. हा? तुम्ही बोलाल? तू आज टकाटक जेंटलमॅन म्हणून यायचं आणि पारूला लग्नाची मागणी घालायचीस. जमेल ना? ऑल द बेस्ट. थँक्यू. जातो, तयारी करतो. पारू, आता बघ तुझ्या आयुष्याची कशी वाट लावते ते. अँटिक सायकल आहे. नानू, रेडी? हँडसम दिसतोस. आई तर बिनधास्त प्रपोज कर, मी आहे ना, काही काळजी करू नकोस. काय? चला. आई आहे बर्थडे बॉय. खूप छान दिसतोस. थँक्यू. चला केक कापूयात. हा हा, एक मिनिट. हे एकत्र का? ओके. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, dear Nanu. Happy birthday to you. नानू, हे तुला छोटंसं गिफ्ट माझ्याकडून आणि आदित्यकडून. नको, कशाला? अरे नको काय, घे. पारू, तू काय गिफ्ट देणार आहेस नानूला? मी काय देऊ शकते त्याला? मी मागेन ते देशील? काय? पार्वती, तू इथंच थांब माझ्यासोबत. काय? तुला काही त्रास नाही होणार आहे तर खूप खुश राहशील ग तू. म्हणजे तुला ती पिवळी फुलं आवडतात की नाही जंगलातली, ती मी रोज आणून देईन तुला. हवं तर काय करूया, रोज जंगलात सायकलवर आपण एकत्र जाऊया. म्हणजे कसं ये घालवता हे बघ ना. ऐक ना, माझं पूर्ण होऊ दे ना. कसं झालंय, गेली कित्येक वर्ष इथं एकटाच राहतोय ना मी. सवय झाली होती मला पूर्णपणे सवय झाली होती. मग ही तू आली आणि आपलं कोणीतरी आलं असं वाटलं. मग मला सवय झाली तुझी. सवय आता ती मोडायची कशी? पार्वती, राहशील इथं माझ्यासोबत? म्हणजे मला आयुष्य काढायचंय तुझ्यासोबत पार्वती. आपण इथं एकत्र फार्म हाऊसवर राहूया. काय बोलतोयस यार तू? बोलताना थोडा तरी विचार करत जा. असं कसं तू बोललास आणि ती राहणार का इथं? ती आमच्या सोबत आली आहे, मग म्हणजे ती आमच्या सोबतच जाणार ना. आणि तिला तिचं काही मत आहे की नाही? तू राह म्हटल्यावर ती राहणार आहे का? तुला काही बोलायचं नाहीये का? तू राहा म्हणतोय आणि तू खुशाल ऐकून घेतेस का? पारू, तिकडे मारुती मामा, गणी, त्यांची काही काळजी नाही वाटत आहे तुला? आणि तो काही मागेल तर त्याला दिलंच पाहिजे असं थोडी आहे. आदित्य, अरे तू का इतका त्रास करून घेतोयस? त्यांच्या दोघांमधले ते बघून घेतील. आणि त्या बिचाऱ्याला जे वाटलं त्याने ते सांगितलं रे. पारू काय इतकी पण लहान नाहीये, तिला तिचे निर्णय घेता येतात. हो ना पारू? पार्वती, तुला वाटते काय इथे माझ्यासोबत राहावंसं? एक मिनिट यार नानू, का नानू तुझा बर्थडे आहे ना? एक मिनिट, बस झालं. पारू, तू आवर, आपल्याला निघायचं आहे.
कानू की ना